महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ही एक नवीन जात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून उदयास आली। पूर्वी हे कार्यकर्ते पक्षाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्या घरातून भाकरी घेऊन यायचे आणि पक्षाचं काम करायचे असं आजही सांगितलं जातं। परंतु काळ बदलत गेला तसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बदल होत गेले। बरं असो, अशीच काल एक घटना मनसे कार्यकर्ते जय मालोकर या कार्यकर्त्याच्या बाबतीत घडली। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर घटना अशी आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परवा पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते। तेव्हा पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला। अजित पवार नव्हते तरी सुद्धा धरण कस काय भरलं, कारण अजित पवार आणि धरण भरणे हा किस्सा सर्वांना माहिती आहे। अजित पवारांवरील टीकेला उत्तर दिलं राष्ट्रवादीच्या आमदार असलेल्या अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आणि ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली। म्हणून काल अमोल मिटकरी अकोला येथे शासकीय विश्रामगृहावर आले होते। तेव्हा मनसे कार्यकर्ते मिटकरी यांच्या दालनात घुसले, परंतु पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखलं। मग या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आणि राडा केला। यामध्ये जय मालोकर नावाचा मनसे कार्यकर्ता होता। या राड्यानंतर मिटकरी यांनी या सर्व कार्यकर्त्यांविरुद्ध FIR दाखल केली, परंतु जय मालोकर याला अस्वस्थ वाटू लागलं, त्याच्या छातीत दुखू लागलं, म्हणून कार्यकर्त्यांनी जयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। परंतु उपचारादरम्यान जयचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी जयचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाला असा प्राथमिक अंदाज सांगितला आहे। आता या घटनेवरून कार्यकर्त्यांनी बोध घ्यायला हवा। आपल्यानंतर आपल्या परिवाराचं काय होईल या सर्व गोष्टीचा विचार सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा।